नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला बसलेल्या पुराच्या फटक्यामुळे अनेक गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। या अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या नागरिकांना नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी ब्लँकेट्सचं वाटप करून मायेची ऊब दिली आहे। माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या वतीनं अभिजित पाटील बेटमोगरेकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हसनाळ, रावणगाव, भेंडेगाव, हिंगोली आणि मारजवाडी येथील पूरग्रस्तांना ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं। युवा नेते अभिजित हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। त्यानंतर शेतकरी बांधव आणि भगिनींना मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ नेते माधवराव पाटील उंदरीकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घाटे, काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नारळीकर, संभाजीराव पाटील उंदरीकर, दुर्योधन पाटील जाहूरकर, विद्याधर साखरे, आकाश पाटील इंदुरीकर, भानुदास पाटील बेटमोगरेकर, जयप्रकाश कानगुले, इरफान पठाण, केतन मामडे, बालाजी साबणे, एम.आर. गोपनर, तुकाराम पाटील सुडके, इरफान मोमीन, कमल पाटील सावळे आदी यावेळी उपस्थित होते। माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी यापूर्वीच पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला होता। यावेळी बोलताना त्यांनी धरणबुडीत क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाचे पुनर्वसन झाल्यानंतरच लेंडी धरणामध्ये पाणी अडवावं अशी आपली भूमिका आहे, असं स्पष्ट केलं। सत्ताधारी पक्षावर टीका करताना ते म्हणाले की सत्ताधारी पक्ष मुजोर झाला असल्यानं त्यांना जनतेच्या सुखदुःखाची पर्वा नाही। भोळ्या बाबड्या जनतेला पुराच्या पाण्यात मारण्यासाठी सोडून सत्ताधारी केवळ पोकळ आश्वासनं देत आहेत। या भागात पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तिडके यांना जबाबदार धरून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं म्हणजे झालेल्या संपूर्ण हानीवरून जनतेचं लक्ष विचलित करणं आहे। त्यांच्यामुळेच घळभरणी करून धरणात पाणी अडवलं गेलं। त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवालही बेटमोगरेकर यांनी उपस्थित केला। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।